कोल्हापूर महानगरपालिकेनं शहरातील अनधिकृत फेरीवाले, हातगाड्या आणि डिजिटल बोट यांच्यावर मोठी मोहीम राबवली आहे। मध्यवर्ती बस स्थानक आणि परीख पूल परिसरासह शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आलं आहे। कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं मध्यवर्ती बस स्थानक परिसर, परीख पूल परिसर आणि शहरातील प्रमुख मार्गांवरील अनधिकृत अतिक्रमणावर मोठी कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान एकूण 26 हातगाड्या आणि 3 केबिन हटवण्यात आल्या, तर दसरा चौक ते छत्रपती शिवाजी पूल या मुख्य मार्गावर लावण्यात आलेल्या 18 डिजिटल बोट जप्त करण्यात आलेत। ही कारवाई महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे आणि शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। अतिक्रमण अधीक्षक विलास साळोखे, सहाय्यक अधीक्षक प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपिक सजन नागलोत, मुकादम रवींद्र कांबळे तसंच पथकातील कर्मचाऱ्यांनी ही मोहीम राबवली आहे। महापालिकेनं शहरातील फेरीवाल्यांकडून रस्त्यावर केलेली अतिक्रमणं, दुकानाबाहेर लावलेली जाळी, शेड आणि केबिन यावर कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे। संबंधित दुकानदारांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावं, अन्यथा महापालिका थेट जप्तीची कारवाई करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे।